नमस्कार मित्रांनो, घरकुल संदर्भातील एक महत्त्वपूर्ण अपडेट बातमी आलेली आहे. तर आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहे. राज्यातील प्रत्येकाला हक्काचे घर देणार, घरकुलासाठी ग्रामीण भागातील 80,000 कोटीची गुंतवणूक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. मुख्यमंत्री आणि केंद्रीय कृषी मंत्री यांच्या हस्ते महाआवाज अभियान अंतर्गत पुरस्कार प्रदान कार्यक्रम. नव्याने सर्वेक्षण करून प्रत्येक पात्र लाभार्थ्यांना घरकुल देणार, केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान. केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत महाराष्ट्र ग्रामीण भागातील 30 लाख घरकुलाचे उद्दिष्ट मंजूर केले असून राज्यातील प्रत्येकाला हक्काचे घर देण्यात येईल. या माध्यमातून ग्रामीण भागातील 80,000 कोटीची गुंतवणूक होणार असून प्रत्येकाला घर देण्याचे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ग्रामविकास व पंचायत राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण विभागाच्या वतीने श्री छत्रपती क्रीडा संकुल महालुंगे बाळेवाडी येथे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण लाभार्थी मेळावा व महाआवाज अभियान राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रम प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान व उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, फल उत्पादन व रोजगार हमी योजना मंत्री बलद गोगावले, ग्रामविकास व पंचायत मंत्री जयकुमार गोरे, राज्यमंत्री योगेश कदम, ग्रामविकास व पंचायत राज्य विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डावले, विभागीय आयुक्त कविता त्रिवेदी, केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाचे सहसचिव गया प्रसाद, राजाराम दिघे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील आदी उपस्थित होते. विक्रमी संख्येने महाराष्ट्रातील घरकुलांचे उद्दिष्ट मंजूर केल्याने केंद्रीय मंत्री श्री चौहान यांना धन्यवाद देऊन मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, 2011 मध्ये झालेल्या सर्वेक्षण बेकार असलेल्या घरे देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना सुरू करण्यात आली. राज्याचे उद्दिष्ट अत्यंत कमी. 2017 मध्ये हे उद्दिष्ट पुरेसे नसल्याने अधिक उद्दिष्ट मंजूर करण्यात विनंती केंद्र सरकारने देण्यात आले. त्यानुसार आलेल्या आवास प्लस योजनेत नोंदणी विविध सुविधा देण्यात केंद्राने दिलेल्या 30 लाख बेकरांची नोंद करण्यात आली. पहिल्या टप्प्याची घरे पूर्ण करीत असताना केंद्राने 20 लाख घरकुलाला मंजुरी दिली. त्यापैकी 10 लाख घरांना पहिला हप्ता ग्रामविकास विभागाने जमा केले आहे. आता नव्याने 10 लाख घरकुलांचे पत्र मिळाले. जुन्या यादीपैकी एकही लाभार्थी घरकुलाशिवाय राहणार नाही. शिवाय अजूनही कोणी सुटली असल्यास नव्याने सर्वेक्षण करण्यात असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. घरकुलाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे महत्त्वाचे निर्णय. घरकुल मूलभूत गरज पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने निर्धार केला असून राज्य शासनाने घरकुलासाठी 50,000 रुपये अधिक देण्याचा निर्णय घेतला असून दीनदयाळ उपाध्याय घर खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत 1 लाख रुपये देण्याचा निर्णय असून प्रधानमंत्री आवास योजने घराला सोलर पॅनल लावण्यात येणार आहे. घरासोबत इतर मूलभूत सुविधा गरीब माणसाला देण्यासाठी वेगाने काम करण्यात येत आहे. घरकुलाचे उद्दिष्ट पूर्ण वेळेत करण्यासाठी ग्रामविकास विभाग अत्यंत वेगाने काम करीत आहे. बेकार मुक्त महाराष्ट्र संकल्पना राबवण्यात येत आहे. जागेची कमतरता असताना दुमजली घरे संकुलासारख्या संकल्पना राबवून ती समस्या दूर करण्यात आली. गाऱ्हाण जमिनी देण्याचा निर्णय देण्यात आला. गावठाणाची हद्दवाढ करण्यात जमिनीचे पट्टे देऊन घरकुलाचे लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्व प्रकारच्या योजना राबवून नागरिकांना घरकुलाला लाभ देण्याचा आहे. अशा प्रकारे हे महत्त्वपूर्ण आपण बातमी सविस्तर वाचलेले आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.